भाविक हो नमस्कार. ग्रीष्माची दहातर आठ वैशाख वडव्यामुळे तप्त झालेला आपला रसिक मन यामुळे गेले 4 महिने आपण नेमकं काय केलं याची सगळ्यांना कल्पना आहे. आणि हे संकट इतक्यात जाईल असंही नाही. पर्याय त्या काळामध्ये आपला जो नेहमीचा आनंद आहे, मित्रांना भेटणं, कोणाकडे जाणं, एकत्रित आणि जो एक आनंद पावसाळा सुरू झालेला आहे. मृगसरींनी भिजून चिंब व्हावं याच्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला आहे. पण या क्षणात तर तोही आनंद या रसिक मनाला मिळालेला नाही. त्यामुळे सगळीकडूनच आपण जर बघितलं तर कुठेही आनंद आपल्याला तसा पूर्ण उपभोगता आलेला नाही. पण आपण जर बघितलं गेल्या महिन्याभरापासून तर या सगळ्याची जाणीव आपल्या 4-5 वर्षापूर्वी उदयास आलेली स्वरांगण बहुउद्देशीय संस्था आणि त्यांचे सहकारी यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव होती. त्यातल्या आमचा राजू पण स्वरांच्या अंगणामध्ये मनस्वीपणे रमणारा असा हा उमदा कलावंत, त्याला हे कुठेतरी जाणवलं आणि गेल्या महिन्याभरापासून दर्जेदार मैफिलींचं आयोजन करून त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपणापर्यंत आसुसलेलं आहे. आणि वाट पंढरीची धरून पायदळ वारीतून तो निघालेला आहे. तोही आनंद या कोरोनाने हिरावून घेतलेला आहे. आणि घरीच राहू ज्याला पूजा करून तो आनंद घरीच घ्यायचा आहे. याही गोष्टीची कल्पना संगीत वात्सल्य स्वरांगण आणि या सगळ्या लाडक्या विठ्ठल भक्तांना तो आनंद घर बसल्या उपभोग सुंदरशा कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. या कार्यक्रम त्या सगळ्यांचं या सगळ्या कलावंतांच्या वतीने मनपूर्वक कार्यक्रमाला प्रारंभ करूया. वाट पंढरीची सगळ्यात विघ्न आणि वैभव देशपांडेकडून आपण ऐकूया. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि.
गन्धगीताय गन्धलेयाय गन्धान्तरात्मने गीताश्रयाय गीतवाजपटने दीक्षिताय कायकवलाय गन्धर्वविनुते गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणयमते गौरी गौरी दयानन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी गमनाय गौरभावाय धीमहि गोधरस्याय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि विघ्नहर्त्याचं स्तवन या ठिकाणी झालेलं आहे. मंगलाचरणाने या कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे आणि या सगळ्या सगळ्या लाडक्या विठुभक्तांच्या वतीने मनोभावे साकडं घातलं की बाबाने हे सगळं दूर कर, पूर्वीसारखं वातावरण निर्माण होऊ दे. चिंताग्रस्त आहे, एक भीती त्याच्या मनामध्ये आहे. ते एवढा विश्वास निश्चितपणे आज या आषाढी एकादशी निमित्ताने आपण आपल्या मनामध्ये निर्माण करूया आणि चिंतामुक्त, चिंता करू नये. जे नियम दिलेले आहे ते सगळं पाळून चिंतामुक्त आयुष्य आपल्याला जगायचं आहे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या भक्ती, चिंता करून काहीच होणार नाही. एक कवी असं म्हणतो की चिंता करे सो मिले बीमारी, चिंतन करे सो मिले बिहारी. माना तो मौज है वरना समस्या तो रोज है. मग रोज रोज समस्या आहे म्हणून काय आपण चिंताग्रस्त राहायचं, भीतीग्रस्त राहायचं नाही. त्या पांडुरंगाचं स्मरण करायचं, आपल्या इष्टदेवतेचं स्तवन करायचं. निश्चितपणे हेही वातावरण, हा काळ दूर होईल आणि पूर्वीसारखं आनंदी वातावरण निर्माण होईल. या विश्वासाने आपण संत सेना महाराजांच्या अभंगाकडे वळूया. यांच्याकडून ऐकूया, जाता पंढरीसी सुख वाटेगी.
वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची केशवा भेटताची भेटताची जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे
एक भावगीत आपण ऐकणार आहोत. एक वेगळ्या विषयाला धरून हे भावगीत आहे, म्हणून या आपण गाण्याच्या यादीमध्ये अंतर्भूत केलं. राम आणि श्रीकृष्ण आपली ही दैवत, मानव जातीचं कल्याण करायला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. रामाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मर्यादा पुरुषोत्तम, एक पतिव्रता, आपण हे प्रभू रामचंद्र तसं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण कृष्णाच्या बाबतीत मात्र भोगी, विलासी, 16,000 लग्न करणारा अशी प्रतिमा त्यांची रंगवल्या जाते. पण वास्तविक भावगीताला जी पार्श्वभूमी आहे ती नरकासूर वधाची पार्श्वभूमी आहे. प्रतिमेच्या सहज निर्मितीतून येणारा वेगळेपणा किती दर्जेदार असतो याचं उदाहरण म्हणजे ही कविता आहे, हे भावगीत आहे. कृष्णाने ज्यावेळेला नरकासुराचा वध केला आणि त्याच्या तावडीत असलेल्या 16,000 नारींची सुटका केल्यानंतर त्या नारींना त्यांच्या गावाला, त्यांच्या समाजामध्ये पाठवल्यानंतर त्या समाजाने त्यांना अवेरलं. पण त्याचा सांभाळ कोणी करायचा? कृष्णाचं मन द्रवलं. त्यामुळे त्या पीडित महिलांना त्यांना आसरा देण्याशिवाय श्रीकृष्णाचा पर्याय नव्हता. म्हणून कुठलाही मोह न टाळता, प्रसिद्धीचा मोह टाळून आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी एक पत्नीव्रता हे सुद्धा व्रत न पाळता त्या अनाथांचा श्रीकृष्ण नाथ झाला. माणूस म्हणून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं आणि देवत्व म्हणून हे हालाला पचवणं त्यांना क्रमप्राप्त होतं, नवे मार्ग होते. आणि जगाला संजीवनी देण्याच्या दृष्टीने सुद्धा हे अत्यंत आवश्यक होतं. आणि याच भावना या भावगीतामधून कवीश्वरांनी अतिशय सुंदररित्या मांडलेल्या आहेत. आणि ते म्हणतात, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी, भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. ऐकूया रवींद्र कसबे.
सौंदर्याची गोकुळी माझी सौंदर्याची प्रगटे अप्रतिम शब्दरचना ऐश्वर्याची. शेवटी असं म्हणतात की आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, पण मनाला स्पर्श करण्याची ताकद ही शब्दांमध्ये आहे हे या रचनेवरून मात्र आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं. त्यानंतर आपण सौ राजेश्वरी देशपांडे यांच्याकडून संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकणार आहोत. सुंदर ते ध्यान उभे उभे.
अतिशय तन्मयतेने हा अभंग सौ राजेश्वरी या ठिकाणी सादर केला आणि तेवढीच उत्तम साथ सगळ्या वादक कलावंतांनी दिलेली आहे. खऱ्या अर्थाने या सगळ्या कलावंतांची ही मनातली कळकळ त्या विठुरायाच्या चरणी निश्चित केलेली आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण ऐकला आता राजेश्वरी या ठिकाणी सादर केला होते. तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही आणि आपणही विठ्ठल भक्ती करतो. पण तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती बघा, शेवटचा अंतरा ज्यावेळेला आपण ऐकला त्यावेळेला त्याच्यामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. मग ते विठ्ठलाचं ध्यान कसंही असलं आणि ते जर बघितलं नाही तर यांना समाधान मिळत नव्हतं. एवढी विठ्ठल भक्ती तुकाराम महाराजांची. मित्रांनो, आपणही विठ्ठल भक्त आहोत, पण आपलं असं कधी होतं का? त्या भगवंताला बघितलं नाही म्हणून आपलं कधी असं झालं आहे का? त्याचं ध्यान आपण बघितलं नाही, आपल्याला कधीही तळमळ लागलेली नाही. मला सांगा कशी लागेल? आपलंच ध्यान आरशात पाहायला आपल्याला 12 तास कमी पडतात, त्या भगवंताचं विठ्ठलाचं आपण केव्हा बघणार? सतत आपण आपल्यालाच बघत असतो. आणि ज्या वेळेला आरसा हा शब्द निघाल्यामुळे मला सहज ज्ञानेश वाकुडकर या ठिकाणी आठवले. त्याच्या रुबाया अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि आशय ग्रंथ हा त्यांचा स्थायी भाव आहे. एका रुबाईमध्ये ज्ञानेश वाकुडकर सुंदर वर्णन करतात आणि ते असं म्हणतात की तुझ्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली कारण तुला बघण्यातच त्याची जिंदगी बरबाद झाली. आपण सारखं आपल्यालाच आरशामध्ये बघतो, भगवंताला बघत नाही. किती आपण स्वतःला जपतो. संत निरंकारी बाबा एका ठिकाणी असं म्हणतात, इंसान अपना चेहरा सजाने की कोशिश तो बहुत करता है जिन पर लोगों की नजर होती. इंसान अपना चेहरा सजाने की कोशिश तो बहुत करता है जिन पर लोगों की नजर होती है, पर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है. याला जर सजवायचं आहे, आपल्या अंतरंगामध्ये जो पांडुरंग आहे त्याला खरं जपण्याची आवश्यकता आहे, पण आपण तो जपत नाही. याचं कारण आहे की तुकाराम महाराजच सांगतात, ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे तो देव झाला. आम्ही आमचा मीपणा सोडायला तयार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुमचा मीपणा सोडा. तुम्हाला भगवंत प्राप्ती नाही झाली तरी तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर केवळ तुमचा हा अभिमान. जिंदगी भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. ही जी अंतःकरणावर आपल्या अहंकार रूपी धूळ आहे ती साफ करणं अत्यंत महत्वाचं आहे असं महाराज सांगतात. आपणही ते आजच्या या आषाढी एकादशी निमित्त निश्चितपणे आपला अहंपणा दूर करण्याचा प्रयत्न करू आणि पुढील नितांत सुंदर माऊलीच्या एका गीताकडे येऊ, ज्याला रवींद्रनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेला आहे. ऋणू झुणू ऋणू धुणू रे भ्रमरा सांडित Thank you.
यानंतर मदन खोडे यांच्याकडून आपण ऐकूया तुला साध आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली लयवारी या चित्रपटात गुरु ठाकूर यांचे शब्द आणि अजय ठाकूर यांनी स्वरबद्ध केलेला ऐकूया तुला साध आली तुझ्या लेकराची विठ्ठल 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 तुला साध आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा लेकरा पावलानी आभाळ बनली तुझी सावली गया भेट घेया विवेकी गाणी तुझा नाव घोषा गायनी विठ्ठल विठ्ठल
चंद्रभागे समीपही दिसे पंढरीच्याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन घ्यावे आता तू सकल जगाचा दाता देव शीतला माऊली तुझ्या पायरी ठेवितो माना माऊली 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 त्यानंतर परत संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकणार आहोत. कल्याणी करू खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव गाई. खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडीला
त्यानंतर परत माऊलीचा अभंग आपण सौ राजेश्वरी करून ऐकणार आहोत. माऊली पण माऊलींना जेवढा समाजाकडून त्रास झाला तेवढा दुसऱ्या कुठल्या संताला झाला नसेल. अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक हालअपेष्टा त्यांनी सहन केले, पण एवढं असून सुद्धा आपलं मानवी जीवन कसं कल्याणकारी होईल, हितकारी होईल याच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला अनमोल असं वैचारिक धन ते घेऊन गेले आहे. सगळं इथे आहे, फक्त तुमच्या अंतरंगामध्ये तुम्हाला बघण्याची गरज आहे. अतिशय सोप्या भाषेत सांगून ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, काही वेगळं करण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी असं म्हणते माऊली की मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण पारधा तो संन्यासी झाड निरंतर. फक्त तुम्हाला तुमच्या शरीरामधले हे अवगुण जे आहे ते कसे तुम्हाला टाकता येतील याचा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि एकदा जर का तुम्ही हे बाहेर टाकले आणि तो भाव भगवंताप्रती प्रेम जिव्हाळा उत्पन्न झालं तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा ते सुख ते समाधान तुम्हाला मिळणार नाही. पण दुर्दैव असं की आम्ही भौतिक सुखाच्या इतके आहारी गेलो आहोत की आम्हाला हे सगळं करण्याची कधी आवश्यकता वाटलीच नाही. तो भाव सुद्धा आमच्या कधी हृदयात आला नाही, मनात आला नाही. भावाला अनन्य साधारण वाटतो. भावे वेळ देव न कळे निसंदेह असं संत सांगून जातात. आणि भाव नसलेला देह म्हणजे निव्वळ सजवलेलं प्रेत आहे असंही संत म्हणतात. आणि हा भाव सगळ्या संतांच्या ठिकाणी होता, म्हणून त्यांना भगवंताचं दर्शन झालं, भगवंताची जवळीक साधली. माऊलींनी 22 वर्षामध्ये हे सगळं सहन करून आपल्याला कितीतरी अमोल असं धाम दिलेलं आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांना विठ्ठलाचं वेळ होतं त्याप्रमाणे माऊलीला सुद्धा होतं. त्यांना जिथे तिथे फक्त विठ्ठल विठाई कृष्णाई त्यांना दिसत होते आणि त्याच्यामध्येच ते रमत होते. आपल्या गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी सांगितलेल्या मार्गावर चालत असताना त्यांनी हे आणि अतिशय सुंदर असे शब्द या याच्यामध्ये या अभंगामध्ये त्यांनी मांडलेले आहेत, लिहिलेले आहेत. माऊली म्हणते रंगा येई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई. सगळ्या रूपामध्ये माऊलींनी भगवंताला बघितलेलं आहे. आणि या सगळ्या रूप म्हणजे भगवंतानी माऊलीला सुद्धा भगवंताच्या चरणी जर असला तर काय साध्य होतं. हा इतिहास बघितला तर सगळ्या संतांच्या इतिहासावरून आपल्याला आणि आपल्याला सुद्धा जाणवतं. पण ते नेमकं प्रेम आपल्याजवळ आहे. आम्ही यांत्रिकपणे सगळं करतो, पूजा करतो, जप करतो, सगळं करतो, पण तो भाव आमच्याजवळ आहे. आजही बरेच जण सकाळी जप करतात, संध्याकाळी करतात, पण त्या जपामध्ये किती लक्ष आहे हे आज आपल्याला लक्षात येत नाही. गोंदवल्याला एकदा नाम जप येतात 13 करोडचा ज्यावेळेला संकल्प सोडला होता त्यावेळेला सगळ्यांनी आपली नावं दिली होती आणि स्वतः महाराज ते बघत होते. हा इतका कोणी केला, मी केला फुली, कोणी केला, मी केला फुली, तू कोण आहेस करणार. तू जप करत असताना इतका नाममय व्हायला पाहिजे की त्याने तुझ्याकडून जप करून घेतला पाहिजे. पूर्ण शून्य, कुठलाही 13 करोडचा जप झाला नाही. हा भाव त्या ठिकाणी यायला पाहिजे, हे प्रेम त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणून यानंतर ऐकूया आपण माऊलीची रचना रंगा येई विठाई किठाई माझे कृष्ण काना.
यानंतर आपण रवी कसबेकर यांच्याकडून ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अजय गोगावले यांनी गायलेलं लख पडला प्रकाश तुमच्या मशालीचा गोंधळाला उघडा गोंधळी भवानीचा.
आपण हे सर्व संगीत वात्सल्य स्वरांगण बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत. प्रारंभी सुद्धा मी सांगितलं होतं की आमच्या राजू मुडुकले त्यांचा उत्साह आणि काहीतरी करावं हा भाव म्हणजे खऱ्या अर्थाने आषाढीचं पुण्य तिच्या पदरात पडलं असं म्हणायला हरकत नाही. ही सगळ्यात मोठी पूजा राजूकडून घडते आहे आणि दरवेळेला राजू हे करत असतो एवढं नक्की. तसे राजू एक शायर असा सहज म्हणून गेला कि ये जरूरी नहीं कि हर समय लबों पर खुदा का नाम आए, ये जरूरी नहीं कि हर समय लबों पर खुदा का नाम आए, वो लंबा भी इबादत का होता है जब इंसान किसी के काम आए. गेल्या महिन्याभरापासून केवळ एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी हे सगळे जे आयोजन केलेलं आहे ते निश्चितपणे स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे. भगवंत त्याला अशी शक्ती देव, उत्साह देव ही कामना. पुनश्च आपण येतोय एका नितांत सुंदर अभंगाकडे. तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. माऊलीने खूप वर्णन केलेलं आहे या संतांचं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणते की दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योग युक्ता. पुढे दीपाचे प्रकाशे संतांचं आणि ज्ञानी माणसाचं वर्णन करताना माऊली असं म्हणते की हा जो दीप आहे आपल्या घरामध्ये सध्या इथे सुद्धा आहे. आपण सगळे गाणे म्हणतोय, वाजवतोय, सगळं करतोय, ही चांगली कामं आहे. पण एखादा कोणीतरी इथे वाईट काम सुद्धा करतोय, पण याला काहीही याचं देणं देणं नाही. तो प्रकाश देण्याचं काम त्याचं करतोय. त्याच्या दिव्याच्या याच्या खाली ज्या वेळेला फक्त रस्त्यावर लाईट असायचे त्यावेळेला कोणी शिकून बॅरिस्टर झाला आणि कोणी चोख उचक्का झाला. याच्यात प्रकाशाचा दोष आहे. म्हणून माऊली अजून पुढे जाऊन सांगताना असं म्हणते की जे घरचे त्या प्रकाश द्यावा, इतरांना अंधार सांग पांडवा, दिवा करीती का विषमोसा व्यवहार. तो माझा आहे म्हणून मी त्याला प्रकाश देईल, शेजारी आहे म्हणून देईल आणि तो पलीकडे राहतो त्याला देणार नाही असं कधी दिवा करतो का? त्याचप्रमाणे संतांचं आहे. कोणी कसाही असू दे, संतांनी त्याच्यावर मायाच केलेली आहे. फक्त तुम्ही तुमचा अभिमान सगळा सोडून त्या संतांच्या चरणावर फक्त तुम्ही समर्पण भावनेने गेला पाहिजे. ऊस शेतातला खा, चरकातला खा, ऊस पाडी अथवा तोडी, ऊस दे त्या सारखीच गोडी, माऊली सांगते. आणि कसाही माणूस भेटला तरी कोणी भेटो दुष्टपुष्ट, संत सदा संतुष्ट. कोणत्याही मनस्थितीमध्ये संतांनी आपली विचारधारा बदलली नाही आणि म्हणूनच खरं सुख, खरं समाधान हे संतांना मिळाले. आणि आम्ही भौतिक सुखाच्या मागे लागून केवळ त्यालाच सर्वस्व समजून आज खऱ्या समाधानाला आम्ही मार्ग झालो. मारुदास महाराजांनी ज्या वेळेला विजयनगरच्या राजांकडून ती मूर्ती आणली आणि पंढरपुरामध्ये स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी मानवी वृत्ताभिमान नामोहरण करण्याचं स्थान म्हणजे पंढरपूर. आणि त्या पंढरपूरचा विठोबा सगळ्या संतांचं माहेरघर, आपल्या महाराष्ट्राची काशी. त्या कानडला बघून संत तुकाराम महाराज, कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू तेड मज लाभिला वेग, देवान विसरून त्याच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी समस्त आयुष्य अर्पण करणारा तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकूया. सहभागी
यानंतर कल्याणीकडून आपण पुढला भाग ऐकणार आहोत. पांडुरंग नावी लागला ध्यास. सर्व संतांना हा ध्यास लागला. पांडुरंग नावी आणि नामस्मरण. कवीजींनी आपल्याला खूप सुंदर सांगितलं आहे एका ठिकाणी. ते ज्यावेळेला काशीला फिरत होते तर प्रत्येकाला विचारायचे, का रे बाबा तू सुखी आहेस की नाही? मग तो म्हणतो, हो मी सुखी आहे, पण काय करू, मला तो वैभव खूप त्रास देतो. म्हणजे तू दुःखी आहेस. तो का रे बाबा तू सुखी आहेस का? तो अभिषेक थोडा त्रास देतो. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने असे 50 ते 100 लोकांना विचारांना लक्षात येतं की पूर्णतः सुखी माणूस नाही. म्हणून ते म्हणतात की कोई मन दुखी चिंता कोई उदास, हे कहकर सब दुखी सुखी हरिके दास. मग खऱ्या अर्थाने सुखी कोण आहे? जे सतत नामस्मरण करतात, भगवंताचं चिंतन करतात, ते सगळ्यात सुखी आहे. सुरुवातीला थोडा त्रास होतो. आपण ज्यावेळेला भगवंताचं नाम घेतो आपलं मन लागत नाही, पण ते मन लागवावं लागतं आणि त्याच्यासाठी तो भाव आपल्या मनामध्ये जागृत करावा लागतो. परत कबीर हेच सांगतात की मीठा मीठा सब कोई पीवे कड़वा न पीवे कोई. मीठा मीठा सब कोई पीवे कड़वा न पीवे कोई. एक बार जो कड़वा पी ले सबसे मीठा हो. तुम्ही एकदा फक्त ते घेऊन तर पहा, का होईल बघा. अरे आपलं आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. एवढं नामामध्ये ताकद आहे, एवढी नामामध्ये शक्ती आहे. संतांनी काय उगीच सांगितलं का नामस्मरण करा म्हणून? त्यांच्या साध्या बोलण्यामध्ये जी शक्ती आहे तर नामस्मरणामध्ये किती होती. पण आम्ही नामस्मरण करतानाही किती काम चुकारपणा करतो. माळ नुसती हातात फिरत असते, आम्ही सोफ्यावर बसलो असतो आणि माझ्या नवऱ्याची दुसरी बायको समोर चालू असतं, आम्ही ते पाहत असतो आणि काय तर आम्ही जप करतो. अरे एक वो है जो छप्पर फाड़ के देता है और एक हम है नाम भी लेते हैं जो गिन गिन के लेते हैं. अशी आमची स्थिती आहे. मनापासून आम्ही घेतच नाही. एकदा फक्त तिथे जीव लावा आणि बघा काय आनंद आहे. आणि तसे या कलियुगामध्ये दुसरं कुठलंही महत्व नाही. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तन. या कलियुगामध्ये तुम्हाला तरुण जायचं असेल तर फक्त आणि फक्त नाम. हे नाम जर आपण घेतलं तर निश्चितपणे तरुण जाऊ. असं सर्व संतांनी सांगितलं. तेच आपण तत्व आपल्या मनामध्ये वाढवूया आणि आपणही पांडुरंग नामी लागला से ध्यास कल्याणी करून आहे.
एक कवी असं म्हणाला होता की समोरपासून अशी गाणी ऐकावीशी वाटलं की त्यात काय चूक आहे. शब्दांचं नादब्रह्म असं मिळून भोगणं ही प्रत्येकाची अटळ अशी भोग आहे. आज आपण समोरपासून ही गाणी जरी ऐकू शकत नसलो तरी आपण ती ऐकता आहात या खात्रीने हे वाक्य मी या ठिकाणी म्हटलं. आणि श्रोतेहो, कार्यक्रम ज्या वेळेला बसून करायचा असतो तो उठून दिसतो तो फक्त या वादक कलावंतांना. म्हणून या वादक कलावंताचा या ठिकाणी परिचय समजतो. कारण आतापर्यंत आपण सगळ्यांची मधुर अशी रसाळ गीतं ऐकली, पण त्यांच्या अप्रतिम साथ संगत असल्यामुळे ही सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटावी इतकी दर्जेदार झालेली आहे. सर्वप्रथम माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या संवादिनीवर श्री रवींद्र कसबेकर. आपण सगळेजण त्यांना ओळखता. उत्कृष्ट संवादिनी वादक, उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट कंपोजर. अनेक गीतांना अतिशय सुंदर अशा चाली त्यांनी लावलेल्या आहेत. मध्यंतरी त्यांच्यासोबत एकदा नागपूरला मला जाण्याचा योग आला. परमपूजनीय श्री काका माऊलीच्या काही निवडक गीतांना त्यांनी चाली लावल्या आणि जवळपास 12 की 15 गीतांचा नागपूरला तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. अतिशय सुंदर आणि मोहक अशा चाली रवींद्र लावलेल्या आहेत. त्याच्याच बाजूला सौ राजेश्वरी देशपांडे अतिशय सुंदर अभंग या ठिकाणी सादर केले. शास्त्रीय संगीत पारंगत आणि मला वाटते मुंडलेकर महाराजांचे अनुग्रही, गुरुवर नितांत श्रद्धा आणि हसत मुखाने वैशिष्ट्य. दुसरा कार्यक्रम करतो आहे आणि पहिल्या कार्यक्रमात बघितलं म्हणून सांगतो आहे. आणि तसंही ते गाणं म्हणताना आवश्यक आहे. कारण सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है. सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है. रोशनी भी उसी की है जो क्षमा जलाना जानता है. हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारे है, लेकिन ईश्वर तो उसी का है जो शीश झुकाना जानता है, जो शीश झुकाना. असे हे अतिशय भाविक. त्याच्याच मागे आमचे मदन पुणे सर. अतिशय गोड आवाज आणि संगीताला पूर्ण वाहून घेतलेलं त्यांचं आतापर्यंतचा काळ. त्याच्याच बाजूला प्रारंभी ज्यांनी अतिशय खड्या आवाजात आणि रसाळ पहिलं गीत त्यांनी सादर केलं ते वैभव देशपांडे. तबल्यावर आमचे श्री मनोज जागीरदार. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण वादन कसं असतं आणि त्याच्याचमुळे आगळ्या वेगळ्या शैलीने आणि वैशिष्ट्यपूर्ण वादनाने संपूर्ण विदर्भातल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा आमचा प्रबंध आहे. त्याच्याच मागे आहे गिटारवर ॲडव्होकेट शिवम भावरटकर. अतिशय सुंदर मधले जे आपण काय सांगीतिक भाषेत इंटरल्यूड्स वगैरे असं म्हणतो, अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी वाजवले. ऑक्टोपॅडवर आहे शशांक चितोडे. हे इंजिनियर आहेत, एक ॲडव्होकेट आहेत, पण संगीताकडे त्यांचा कल होता. आपला व्यवसाय सांभाळून सुद्धा संगीताला पूर्ण आयुष्य देणारे हे उमदे कलावंत आणि निश्चितच त्यांच्या या ध्यासामुळे त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे एवढं मात्र मी निश्चितपणे म्हणू शकतो. माझ्या मागे वाद्य जरी सिंथेटिकचं असलं तरी त्यातून नैसर्गिक सूर काढणारा आमचा शंतनू जागीरदार. अनेक कार्यक्रमामधून यांनी आपली छाप पडलेली आहे आणि बापसे बेटा सवाई असं म्हणत हरकत नाही. आनंद अतिशय सुंदर गातो, पण त्यालाही अतिशय सुंदर आणि बोलाची साथ त्यांनी केली आहे. अनेक कंपोजिशन्स त्यांनी केलेले आहेत आणि आनंदी ते गायले सुद्धा जे आपण ऐकलेले आहेत. आणि आता ज्यांचा रसाळ कार्यक्रम आपण सगळ्यांनी लाईव्ह अनुभवला ते म्हणजे श्री राजेश जोशी बासरीवर आहे. अतिशय सुंदर बासरीवर राजा भाऊ क्या बात आहे. मधल्या 2-3 गाण्यामध्ये अतिशय मोहक जे बासीचे स्वर काढले तर अंगावर असं अलगद मोरपीस पडल्याचा भास झाला. इतकं देखणं आणि सुद्धा बासरीवादन या ठिकाणी अनुभव श्रोते हो. त्यानंतर कल्याणी सावके. मला ते वय
वय लहान आहे पण तिच्या आवाजाची ताकद मात्र या ठिकाणी जाणवली आणि जे ऐकत असतील त्यांना सुद्धा तिच्या आवाजाची ताकद लक्षात आली की जितके अभंग तिला दिले ते अतिशय अवघड होते पण अतिशय निलया तिने ते सादर केले. म्हणजे तिच्या बाबतीत असं म्हणायला हरकत नाही कल्याणीच्या बाबत कि अगर देखना चाहते हो मेरे उड़ने का अंदाज तो आसमां से कह दो कि और थोड़ा ऊपर हो जाए. ही ताकद या ठिकाणी शिकली. त्याच्यानंतर मध्ये तबल्यावर जे बसले होते आमचा हार्मोनियम कलावंत अभिषेक कुंभले या मुलीच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वतः इथे साथ संगत केलेली आहे आणि यांच्यामुळे म्हणजे कार्यक्रम जरी वसूल करायचा असतो तरी उठून दिसतो तो या वादक कलावंतांमुळे हे जे म्हणलेलं आहे ते शब्दसार खरं आहे. असाच आनंद आपण पुढे घेत राहू आणि पुढच्या गीताकडे वळूया आणि सर्वानेश्वरीकडून आपण ऐकूया. आम्ही विठ्ठलाचे वार करी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई. Ah
हो हो तुमच्यामध्ये आधार निर्माण झाला. आमच्या सगळ्यांची ओळख झाली, आमचा परिचय करून दिला, ज्याने आमचा परिचय करून दिला. खरं तर ते कुठल्याही त्यांना परिचयाची गरज नाही आहे, कारण सुधीर देशपांडे म्हटलं की सगळं आलं. सुधीर देशपांडेची त्याची नाव आपली आपल्याला त्या सांस्कृतिक क्षेत्रामध्येच नाही, तर किंबहुना आज अकोल्याच्या बाहेर, विदर्भाच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे अकोल्याच्या कलावंतांनी आपलं सादरीकरण केलं, मला असं वाटतं सुधीर दादांचं नाव त्यांना माहिती, त्यांनी असं कदाचित आपल्याकडे कोणी सापडेल. आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेत सुधीर दादांनी आमचा कार्यक्रम किती उत्तम होईल इकडे त्यांचा कल असतो. आणि तुम्हाला आजच्या कार्यक्रमातनं त्यांच्या निवेदनातनं तो अनुभव आला असेल. त्याचे आपले निवेदक श्री सुधीर देशपांडे. हा रवीचा मोठेपणा आहे की इतकं रंगवून त्यांनी सांगितलं, पण एक अतिशय छोटा माणूस आहे आणि निवेदन हे माझं क्षेत्र नाही, पण तरी सुद्धा प्रेमाने मला सगळेजण बोलवतात म्हणून या ठिकाणी मी येतो. हे मला संधी देतात आणि मला ते आवडते सुद्धा. पण धन्यवाद रवी हो. हे सगळं मला अनुभवता येत आहे. सारख्या घरी बसून आनंद घेतला होता, पण हे तुमचं प्रेम सगळ्यात महत्वाचं प्रेम. कारण मोहब्बत का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का तोल नहीं होता. मोहब्बत का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का तोल नहीं होता. यूं तो बहुत सारे मिल जाते हैं नए राहों पर, लेकिन आपके जैसा कोई अनमोल नहीं होता. आपके जैसा कोई अनमोल नहीं होता. अशी अनमोल मंडळी सोबत असल्यानंतर वाटतं. चलो यानंतर आपण ऐकूया एक साधी माणसं या चित्रपटातलं की ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. याच्यासाठी हे सांगायचं इथे थोडस वास्तविक आपल्याला सहाच्या कार्यक्रम संपवायचा आहे. जास्ती बोलणार नाही या गाण्यावर, पण या गाण्याचं वैशिष्ट्य सांगितल्याशिवाय पुढेही जाता येत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. साधी माणसं या चित्रपटातलं हे गीत आहे. भालजी पेंढारकर हा चित्रपट तयार करत होते आणि नेमकं या चित्रपटाची गीत लिहायला त्यांना खेबुडकरांना द्यायचे होते, म्हणून ती खेबुडकर यांना न देता योगेश करून घेऊन घेतली. पण भालजी पेंढारकर एका थीम सॉंगला आणले की त्याच्या मनासारखं काही होईना. बरेच दिवस गेले, वैतागले आणि नानांना म्हणजे जगदीश खेबुडकरांना कोल्हापूरला बोलवण्यात आठवलं. कोल्हापूरला शूटिंग चालू होतं साधी माणसं. जगदीश खेबुडकर एका शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांना जसा निरोप मिळाला, बाबा म्हणायचे ते त्यांना, सायकलवर आले. भालजींनी त्यांना बसवलं आणि सांगितलं, अरे हे सगळं झालंय म्हणे, पण मला थीम सॉंग माझ्या मनासारखं होत नाही. साधी माणसं या चित्रपटाची पूर्ण कथा नानांना म्हणजे आणि त्यांनी सांगितलं की हे लोहार, या लोहारांचा देव, या देवांना वाहणारी फुलं आणि बायकोला नवऱ्याप्रती असलेली श्रद्धा आणि भाव, हे सगळं मला गाण्यात पाहिजे. मला असं गाणं तयार करून दे आणि मला तू सांग, मला तू किती दिवसात हे गाणं देशील. नाना म्हणाले, बाबा तुम्ही ज्यावेळेला मला कथा सांगत होते, माझ्या मनात आपोआप गाणं तयार होत होतं. तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला गाणं हक्काच्या हक्का लिहून देतो. आणि बाजूच्या खोलीमध्ये जगदीश खेबुडकरांनी तिथल्या तिथे गाणं लिहून दिलं. ते गाणं होतं. आता यांचा लोहारांचा देव म्हणजे काय? ऐरण. त्याला वाहणारी फुलं म्हणजे लोखंड आगीत लागल्यानंतर त्या ज्या ठिणग्या उडायच्या, त्या ठिणग्या म्हणजे त्याची फुलं. हे सगळं एकवटून त्या गीतामध्ये आलं आणि गीतांत सुंदर गीत तयार झालं. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐकूया त्याला. Oh
शेवटची 2 गीतं. आता आपण ऐकणार आहोत मदनकडून धाव पाव स्वामी समर्थ आणि त्याच्यानंतर शेवटचं गीत घेऊ. ते थोडंसं किती गीतं राहिले हे सांगितलं म्हणजे मग थोडंसं श्रोते लोक मानसिक आणि शारीरिक दृष्टीने जरा रिलॅक्स होतात म्हणून मध्ये म्हणजे हे सांगावं लागतं. मदन पुणेकडून ऐकूया धाव पाव स्वामी समर्थ.